नमस्कार. ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आळंदी येथे सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आहोत आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंती उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदी येथे पोहोचलेले आहेत. गुरुजी मधून समोर 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 अरे चला पुढे चला चला पुढे पटपट चला पुढे चला 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 पुढे चला पुढे चला पुढे 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 चला पुढे चला पुढे पायऱ्या चला 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 पुढे चला पुढे पुढे चला पुढे चला चला पुढे दादू चल दादू चल. चल 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 चला पुढे चला पुढे पुढे चला चला पुढे चालत राहा चल थांबले साहेब थांबले साहेब थांबले. चला पुढे चला चला पुढे चला पायरी खाली चला साहेब साहेब हा साहेब. मातरम पद्ममालिनी वस्त्रजंत सिंहानिक्ली तव समे गृहे देवी वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं मंगलां पद्ममालिनी चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो या साहेब पुढे महादेव
स्वस्ति विश्वप्रिये विश्वमनोनुकूले तत्पादपद्मं मे सन्निधस्वा धनमग्निर्धनं वायुधनं सूर्योधनं वसुः बृहस्पतिर्वरुणधनस्पते सोमं विगतवृत्तः सोमन्नस्तु सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यो न लोभो न शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् हस्ते दवदलां सुगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनबोधिकरि प्रसीद मह्यं विष्णुपत्नी देवी माधवी माधवप्रिया लक्ष्मी महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वर्चस्समायुष्यमारोग्यमाविधा शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः शोभनां ऋतुसंवत्सरे रविउत्तरायणे ग्रीष्मऋतौ मासोत्तमे मासे वैशाखमासे शुक्ले शुक्लपक्षे सर अतुल सर ज्ञानेश्वर महाराज देवतानां भक्तजनानां सदा सर्वदा सुखो शांति आदि प्राप्त्यर्थं तथा हज सप्तशतोत्तर उत्सव अंगभूतं तथा शक्ति इंद्रायणी पूजन दीप प्रज्वलन दीप पूजन परिश्रेयत्रादोरिंगदासिद्धर्म महागणपति स्मरण करेছে ओम सदा पंढरीनाथ समाधि समूहं भजे ज्ञानदेवं रूपं देहि देहि यशो देहि दिशो देहि इंद्रायदेवताभ्यो नमः ध्यायामि ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षरान् समर्पयामि हरिद्रादे सौभाग्यपुत्रग्रन्थाय समर्पयामि उपवासार्थे भूमिग्रन्थामूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे रत्नदक्षिणां समर्पयामि फलार्थे श्रीफलकन्दानां समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि अलङ्कारवीरसिंहासनस्थं बलाभोजयस्मृत्यप्रदेशं
सगळे बाजूला फोटो सगळ्या बाजूला मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी मान्यवरांना या एक मिनिट मित्रा पाय रे दोनच आहेत त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले इंद्रायणी त्यांचा नदीच्या सन्मान काठावरती सध्या आपण आहोत. संतश्रेष्ठ संस्थांचे ज्ञानेश्वर प्रमुख माऊली विश्वस्त यांच्या 750व्या जयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदी येथे दाखल झालेले आहेत. सव्वाशे या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतो. मी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संस्थांचा आणि ग्रामस्थांच्या या सन्मानाचा स्वीकार करावा. या शिंदे साहेब आपण प्रस्थानला आळंदीला आले होते, आजही आलेला आहात. आमच्या वारकऱ्यांची अंतःकरणातली इच्छा आहे की विकासापेक्षा इंद्रायणी मातेचं प्रदूषण थांबणं हे आमची तळमळ आहे सर्व वारकऱ्यांची. आणि म्हणून आपला शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न करतो. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने ज्ञानदेवांच्या या सोहळ्याला आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्या सर्वांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. ज्ञानदेवांची प्रतिमा ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि गौरवपत्र देऊन साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो. तदनंतर मी चैतन्य महाराज कबीर यांना विनंती करतो की त्यांनी हे सन्मानपत्र साहेबांना प्रदान करावं. थोडा पसरायला लाव पसरून घ्या ना पसरून घ्या. साहेब दिसत नाही इकडे इकडे सर्व इकडे आणि पावन नदी आहे. वारकरी राजराजाने इथे समाधी केली आहे. त्यामुळे ही नदी अतिशय सुंदर व्हावी, पावन व्हावी, पवित्र व्हावी या एका शुद्ध हेतूने या इंद्रायणी नदीचं पूजन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या पूजनासाठी माननीय उपमुख्यमंत्री नामदार शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे खूप 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 आभार. या ठिकाणी नीलमताई गोरे याही उपस्थित आहेत. उपसभापती नीलमताईंचा सन्मान संस्थांच्या विश्वस्त ॲडव्होकेट रोहित पवार या करतील. त्याचबरोबर पुरंदरचे आमचे आमदार नामदार शिवाजी बापूसाहेब शिवतरे साहेब यांचाही सन्मान मी या ठिकाणी विश्वस्त मंडळ करायला विनंती करतो. योगीजींना विनंती करतो की बापूंचा या ठिकाणी सन्मान करावा. तदनंतर मावळ लोकसभा विभागाचे खासदार आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचाही या ठिकाणी सन्मान यानंतर होईल. प्रथमतः शिवतरे बापूंचा सन्मान करण्यासाठी मी योगीजींना विनंती करतो की आमदार शिवतरे बापूंचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर तदनंतर पुरुषोत्तम दादा पाटील हे शिवतरे बापूंचा सन्मान करतायत. ही खरी तर ज्ञानदेवांची प्रसाद भेट आहे. आणि मी सर्वांना विनंतीपूर्वक एक सूचित करू इच्छितो की हा ज्ञानदेवांचा प्रसाद, हा सत्कार ही तुमची ज्ञानदेवांच्या प्रती आणि इंद्रायणी प्रती आणि वारकऱ्यांच्या प्रती असलेली कटिबद्धता आणि वचनबद्धतेसाठी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. श्रीरंगाप्पा बारणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी भावार्थ देखणे सरांना विनंती करतो की खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. निखिल ओ निखिल या आमच्या या अलंकापूर क्षेत्रामध्ये इंद्रायणी गिरी 25 वर्षापूर्वी श्री संत ज्ञानदेवांचे मानकरी, संस्थांचे मानकरी वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री गणपतराव कुराडे पाटील यांनी सायंकाळची इंद्रायणी मातेची आरती सुरू केली. त्यांच्या मनामध्ये नितांत श्रद्धा होती की हा जलप्रवाह सुंदर असावा. राज्यातून नवे देशातून येणारे सर्व वारकरी तीर्थ म्हणून याचं प्राशन करतायत. म्हणून आईची सेवा करण्याची नितांत त्यांनी आपल्या सर्वांना आवाहन केलं. त्या आपल्यात नाही पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं आम्हाला स्मरण होतंय. मी यानंतर ब्रह्मवृंदांना विनंती करतो की साहेबांच्या शुभ हस्ते
आरती प्रज्वलित करायची मी नामदार शिंदे साहेबांना विनंती करतो आणि उपसभापती नीलमताईंच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ आणि ओटी इंद्रायणी समर्पण केले जाईल आणि शिंदे साहेबांना विनंती करतो दीपोत्सवाची सुरुवात आपल्या दीप प्रज्वलनाने करायची मी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री श्री पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं. विधान परिषदेच्या उपसभापती सन्माननीय नामदार नीलमताई गोरे या ठिकाणी ओटी फळ नारळ इंद्रायणी मातेच्या जलामध्ये समर्पण करतात आणि या दीपोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या शुभास्ते होते ते या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभास्ते या ठिकाणी दीपोत्सवाचं उद्घाटन झालं. सर्वांनी एकदा कुंडलिक वर्षाचा गजर करायचा. कुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. इंद्रायणी माता की जय. यानंतर या ठिकाणी 3 आरत्या होती. पलीकडे 6 मंच आहेत. 6 मंचावर 6 वेळेस एकाच वेळेस 6 आरत्या प्रज्वलित होतील आणि 6 ठिकाणी पहिल्यांदा ज्ञानदेवांची आरती होईल, तदनंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती होईल आणि जगत इंद्रायणी मातेची आरती होईल. मी काकांना विनंती करतो की त्यांनी आरतीला प्रारंभ करा. महिलांनी ती प्रज्वलित आता करायचे नाहीये. फक्त डोक्यावरून आरती आता फक्त होणार आहे. दीप प्रज्वलन नंतर होणार आहे. सर्वांनी सामुदायिक गुरुजींबरोबर आरती म्हणायची. अमोल गुरुजी सुरुवात करा.